चिव चिव चिमणी दाणे खा पाणी पी आणि पण उडून जा. तर असं वाला झालं ते लहान बाळासारखं. तर हनीला रस्त्यात आवडलं, म्हणजे मागच्या वेळेस मी बनवले ना तसेच तिला आवडत होते, म्हणजे टेस्टी लागले, आवडत होते म्हणजे टेस्टी होते. मग आज पण मला आणायला आवडते. मांडलं रस्त्यात होतंच म्हटलं विकायला गाड्यावर, म्हटलं चला घेऊन टाकू. तिला आवडत आहे, चांगली गोष्ट आहे. पोरं जर खात असणार व्यवस्थित तर घेऊन द्या खायला, ते पण हेल्दी असलं तर. बाहेरचं नाही, कुरकुरे चिप्स नाही म्हणते मी, जे हेल्दी आहे तेच सांगते. तर आमची हनीचं म्हणजे जेव्हा खूपच कमी करायची ना ती, आणि आता सांगून 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 मग आता थोडंसं खायला लागले बरं का. तर असं असतं पोरांचं. काही पोरं ऐकतात, काही पोरं ऐकत नाही. माझी हनी ऐकते सध्या तर. आता नंतर काय करते का नाही माहिती मला, पण आता ऐकते. मीठ टाकलेलं आहे मस्तपैकी, आणि तिला फ्राय करून देते. मस्त तेल टाकलेलं आहे थोडंसं, आणि दाणे भाजून देते. टेस्टी टेस्टी दाणे खायला या गाईजांनो. गाईजांनो बघा, अंधार दिसते मला तर सध्या. अब बताओ बेबी, व्हाट आर यू ईटिंग? I am eating. Corn. गरम आहे बरं का. कसे चांगलं आहे गाईज. मी पण ट्राय करते गाईचा. अरे थंड झालं, मला वाटलं गरम आहे. तसे आताच काढले मी. काय भारी लागतं, कोवडे कोवडे ना, एकदम भारी. किती गोड लागतंय, बापरे बाप. ना गो, ओ माय गॉड, खरंच. मस्त भाजून दिलेत बरं का. थोडेसे काळे काळे असे भाजले मला आवडतात बरं का. बघा माझे कार्टून. टीचर एकटीच खेळते बरं का. तेव्हा टी शर्ट कसं डोक्याला गुंडाळून घेतलेलं आहे. तर थंडी वाजते गाईस. हा पावसाळा कधी संपेल असं वाटायला लागलं आहे एकदाच. खूपच जास्त, म्हणजे 15 दिवस तरी झाले सर खूप जास्त पाऊस, म्हणजे सारखा एकदम रिमझिम रिमझिम आहे, पण एकदम थंड थंड वाटते. असं वाटतंय गोधडी घ्यावी मस्त आणि पांघरून झोपावं पूर्ण दिवस. काहीच काम करायला आवडत नाही. आता पावसाळ्याचं थंडी पण वाजते. भांडे घासायला मी आता जस्ट घातले सांगणार होती, पण घासले भांडे. आणि हात अशी एकदम थंडगार अशी लागते. असं अजिबात पाण्यामध्ये हात टाकू वाटत नाही. आमची हनी मस्त खेळते तिची. तिला बाहेर जायचं होतं पण मी पाठवलं नाही. आणि आता पाऊस थोडं आहे म्हणा बारीक, पण आता पोरं कोण खेळत नाही म्हणून काय पाठवलं नाही. आणि ते पप्पा आता येतील. हाय थंडी वाजते गाईस. तोंड धुरलं मस्त थंड पाण्याने. डोळ्याला कसा आराम भेटतोय, मस्त असं थंड पाणी असं मारलं ना डोळ्यावर, भारी वाटतं. हां बोल आता. काय बोलू. तर माझी हनी कशी दिसते सांगा मित्रांनो, गाईजांनो, भावांनो, बहिणींनो. तर मस्त अशी सुंदर दिसते आज माझी मुलगी, असं म्हणायचं होतं मला. गोरी पान दिसते, अशी सुंदर अशी गोल मटोल गोंडस दिसते आज. थोडी बघा. आणि आता थोडीशी ना अशी गोंडस सारखी दिसायला लागली, गोल मटोल तोंड दिसायला लागली.
आणि गाल आहे ना थोडीशी, ये ग बघू, हे बघा गाल पण तिचेवाले ना असे छान असे दिसायला लागलेत बरं. बघ एवढ्या दिवसात नजर लागून जाते म्हणा पोरांना, जास्त स्वतःची आईवडिलांची नजर लागून जाते, म्हणून मी काय बोलणार नाही आता सध्या तर. पण छान दिसते माझी मुलगी नाही ग. तर मस्त पावडर लावून घेतलेलं आहे तिने आणि केस बिस मस्त भांग पाडून घेतलेली, मध्येच भांग पाडते तिला आता सवय होऊन गेलेली आहे. बघू ग एक मिनिट. आणि केस पण तिचे छान आहे ना रे. काय म्हणायचं आहे तुला? मला बोलायचंय मी चांगली दिसते का? हां छान दिसते. मी गोलमटून दिसते का? मी गोरी दिसते का? हां. मी रोज जेवण करते. हां. अजून मी भेंडीची भाजी काय फ्लावर्स खाते काय व्हेजिटेबल्स खाते काय फ्रूट्स काकडी खाते काय फ्रूट खाते ते. अच्छा. हां मग मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की माझी मुलगी आता म्हणजे थोडाफार पहिल्यापेक्षा आधी कशी दिसायची आणि आता कशी दिसते, थोडा तरी फरक कळाला असेल तर कमेंट करा. कमेंट करत नाही तुम्ही, नुसते बघता. कमेंट करत नाही काही नाही, नुसते बघत राहता बंद करून देता. आमच्या हानीसाठी कमेंट करायचं ना गाणी. छान दिसते माझी पोरगी. कमेंट करून सांगा थोडाफार फरक पडला आहे का नाही असं म्हणायचे, मेन मुद्दा म्हणजे ना ग. तर गाईज कपडे ना पूर्ण ओल्ले ओल्ले, कालचे पण नाही सुकलेले बघा. आणि आता हे टाकलेले हे पण पूर्ण ओल्ले ओल्ले आहे, पॅन्ट पण आणि हनीचे सॉक्स. आणि काय करावं काय नाही. अयो कपडेच वाढत नाहीये. आणि बाहेर गेलं तर लगेच कपडे चपलाने ते घाण उडतं, तसंच पॅन्डा बी सगळ्या भरून जातात. असं झालंय आता. तर ही पॅन्ट तर सुकलेली आहे म्हणा थोडीफार, तर असं होऊन जाते. आणि इकडचे पण पूर्ण 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 बल्ले 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 असं झाले. आणि इकडं ढिगारा बघा, ढिगारा कपड्यांचा ढिगारा. रोज सकाळी सकाळी आलो, रोज संध्याकाळ झाली का तसंच काय करता. आणि आता भांडे घासलेले आहे, आता काय करावं मला समजत नाही गाईस. तर खूप जास्त म्हणजे लहान पोरांना सकाळी सकाळी उठून जायला 7चा टाईम आहे तिचा स्कूलचा. कमीत कमी शाळेच्या लोकांनी म्हणजे जे टीचर्स आहेत कमीत कमी 8चा तर टाईम ठेवायचा ना. आता पोरं बघा सकाळी लवकर उठायचं, तयारी करायची, निघायचं, परत आले 12 वाजता परत क्लासला निघायचं, म्हणजे पूर्ण दिवस जातो. आणि ती आता दमलेली आहे, झोपली ती. तर मला असं वाटतं ना टाईम कमी म्हणजे 8 तरी पाहिजे. झोपली ती बघा. मला ना कसंच वाटतं माझ्या पोरीचं, म्हणजे एक तर ऑलरेडी तब्येत त्याची बारीक आणि सकाळी उठायचं लवकर आणि ओझं तर एवढं असतं ना तुम्हाला काय सांगू मी. मागच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की ओझं खूपच जास्त असतं. आणि सकाळी लवकर उठा, अरे उठून लवकर धावपळी तयारी करा, स्कूलला जा, म्हणजे वेगळीच परिस्थिती आहे बरं का लहान पोरांची आपल्यापेक्षा पण. खूपच वाईट वाटतं मला. तर थोडा अर्धा तास तिला झोपू देते
आणि तिचा अभ्यास पण बाकी आहे. स्कूलचा झालेला आहे आणि क्लासचा बाकी आहे फक्त. तर आता मी अर्धा तास 1 तास झोपू देते आणि मग उठवते, जेवण बिवण तिला खाऊ घालते आणि त्याच्यानंतर मग थोडासा असेल, क्लासचा थोडाच असतो, स्कूलचा जास्त असतो कधी कधी. मग तो अभ्यास देते आणि मग परत झोपवते. किती मस्त झोपलेलं आहे, असं वाटतंय खूप जास्त काम करून आले आणि झोपलेलं आहे. उठून जाईल. मी बोलेल जोरात तर अजून, तर हळूच वार बोलते मी. किती निवांत, नाही तर अशी झोपत नाही ती बरं का. तर आज ना जास्तच थकलेली आहे ती असं वाटतं मला. म्हणून झोपून गेली, तिचं झोपून गेली.